नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. सातारा सांगलीत भाजप आघाडीमध्ये पुन्हा संघर्ष. मर्यादित मतदार असलेल्या सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्था गटातून विधान परिषदेच्या जागेसाठी होत असलेल्या निवडणुकीत वरकरणी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत अपेक्षित असली तरी नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीवेळी झालेल्या राजकीय खेळाचे काय परिणाम होतात यावर चित्र अवलंबून असणार आहे. महायुतीतील मोठा भाऊ म्हणून मिरवणाऱ्या भाजपसाठी पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणावर वर्चस्व सिद्ध करण्यासाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे. तर गेल्या निवडणुकीत एक हाती निवडणूक जिंकणारी काँग्रेस यावेळी मैदानात उतरण्याची शक्यता दुर्मिळ दिसत आहे. सध्याच्या राजकीय बेभरवशाच्या वातावरणात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आमदार जयंत पाटील हे आपल्या मुलाच्या राजकीय भवितव्यासाठी पुढे येतात का हे लवकरच दिसून येईल. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी सांगली व सातारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिका यांचे सदस्य व नगरपंचायतीचे अध्यक्ष, पंचायत समिती सभापती हे मतदार आहेत. दोन्ही जिल्ह्यात सुमारे 575हून अधिक मतदार असतील. यापैकी सातारा जिल्ह्यात सर्वाधिक मतदार म्हणजे 301हून अधिक मतदार असले तरी आतापर्यंत या गटावर सांगली जिल्ह्याचेच वर्चस्व राहिलं आहे. 2016 मध्ये झालेल्या निवडणुकीनंतर आता या निवडणुका होत असल्याने उत्सुकताही आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात झालेल्या नसल्याने ही निवडणूक लांबणीवर पडली होती. आता या निवडणुकीची घोषणा झाली असल्याने राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. या निवडणुकीत आतापर्यंत सांगली जिल्ह्याचेच वर्चस्व दिसून आले आहे. गेल्या निवडणुकीत पतंगराव कदम यांनी बंधू मोहनराव कदम यांच्यासाठी जोरदार प्रयत्न केले होते. विरोधात राष्ट्रवादीचे शेखर गोरे होते. तर त्यावेळी निवडणुकीची सूत्रे डॉक्टर कदम यांनी स्वतः हाती ठेवली होती. तर विश्वजित कदम यांनी त्याचे नियोजन करत विजय संपादन केला होता. आता मात्र काँग्रेसकडे या निवडणुकीसाठी उमेदवारच नाही. यामुळे काँग्रेस या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार की नाही याबाबत शंकास्पद स्थिती आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.